चंद्रकांत पागे, चीफ काउन्सिलर, मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग. आणि 2012 पासून 15,000 पेक्षाही जास्त काउन्सिलिंग केल्यानंतर आमच्या असं हे लक्षात आलंय, कोणतीही गोष्ट पॅशनेटली केली, जीव ओतून केली, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली, या सगळ्या गोष्टी करून देखील सगळ्यांना यश मिळत नाही. याचं कारण असं आहे की यश मिळण्यासाठी इनबॉर्न क्षमता असावी लागते. आपण अलीकडे पाहतो की एखादी छोटीशी मुलगी गाण्याची एखादी अवघड तान इतकी सहजतेने घेऊन जाते की ती वर्षानुवर्ष क्लासिकल गायन शिकणाऱ्या व्यक्तीला पण जमत नाही. दॅट इज व्हॉट आय कॉल पोटेन्शियल. आणि ते जर आपल्याला समजलं आणि मग त्याच्यामध्ये आपण मेहनत घेतली तर त्याच्यानंतर जे काही यश मिळतं ते खरोखर अद्वितीय असतं. सी, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप अँड करिअर हे आपल्या जीवनाचे 4 पिलर्स आहेत. हे 4ही पिलर्स जर मजबूत असतील तरच त्या व्यक्तीला आपण आयुष्यामध्ये यशस्वी व्यक्ती म्हणू शकतो. खूप काही गोष्टी पॅशनेटली केल्या, खूप हार्डवर्क केलंय आणि यशाच्या शिखरावर आरूढ झालेत, अशी अनेक उदाहरणं आपण बॉलिवूडमध्ये पाहिलेली आहेत. पण अशी पण उदाहरणं आहेत की ते यशाच्या शिखरावर आरूढ झाले पण काही काळच. त्यांचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा कुणाला कळलं देखील नाही ती व्यक्ती कधी गेली ते. मला हेच सांगायचं आहे की एखादी गोष्ट हासिल करणं हे सक्सेस नाहीये नुसतं, तर ते हासिल केलेलं यश अनेक काळापर्यंत टिकवून धरणं इज रिअल सक्सेस. पोटेन्शियल म्हणजे काय नेमकं? इज इट लाइकिंग? एखादी गोष्ट पॅशनेटली करतो आपण, इज दॅट पोटेन्शियल? किंवा अक्वायर्ड स्किल्स, मला ह्या गोष्टी खूप छान छान करता येतात, आय हॅव दोज स्किल्स, इज दॅट पोटेन्शियल? द आन्सर इज नो. काय होतं गडबड की खूपदा आवड, पॅशन, स्किल्स यांच्या आधारे मुलांच्या करिअरचे निर्णय घेतले जातात. आता मुलांच्या किंवा इव्हन आपल्या जन्म क्षमता समजून घेण्याच्या वेगळ्या वेगळ्या शास्त्रीय पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीची आपापली वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ज्या व्यक्तीला जी लागू पडली ती त्या व्यक्तीची सर्वश्रेष्ठ पद्धत. जसं विविध औषधोपचार, कुणाला ॲलोपॅथी सूट होते, कुणाला होमिओपॅथी सूट होतं, कुणाला नॅचरोपॅथी सूट होतं, तसं आहे. मानसशास्त्रीय प्रश्नावली आहे, ऍप्टिट्यूड टेस्ट, आयक्यू टेस्ट, समक्ष माहिती घेऊन जन्मपत्रिका विश्लेषण, नॅचरल इंटेलिजन्स मॅपिंग, ह्या काही मेथड्स आहेत. मानसशास्त्रीय प्रश्नावली जी असते त्याच्यामध्ये काय होतं तर कोणतीही मानसिक अवस्था कायमस्वरूपी नसते. लक्षात घ्या, आपल्या मनात सतत विचार बदलत राहतात, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, माणसानुसार बदलत राहते. ती प्रश्नावली दिली गेल्यानंतर चूक काय बरोबर काय यापेक्षा त्या क्षणाला काय वाटतं त्यानुसार उत्तरं दिली जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रश्नावलीच्या आधारे एकदा केलेलं डायग्नोसिस आणि त्यानुसार त्या व्यक्तीला केलेलं मानसशास्त्रीय मार्गदर्शन शास्त्रीयदृष्ट्या 100% बरोबर असलं तरी त्या व्यक्तीला संपूर्ण जीवनासाठी लागू होईलच असं नाही. अशा वेळेला आम्हाला काउन्सिलिंग काय बरोबर दिलं नाही असं लोक म्हणतात. ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा आयक्यू टेस्ट या कशा एकच टेस्ट परत घेतली तर रिझल्ट वेगळे वेगळे येतात. म्हणजे बदल जिथे अपेक्षित असेल तिथे त्या टेस्टचा चांगला उपयोग होतो. या टेस्ट सुरुवातीला मेंटली रिटार्डेड मुलांकरता संशोधित केल्या होत्या. तीच टेस्ट परत घ्यायची आणि किती प्रगती झाली ते बघायची. ओके, आता काय झालंय, वेगळ्या वेगळ्या वयात वेगळ्या वेगळ्या लेवलच्या टेस्ट घ्याव्या लागतात. प्रत्येक टप्प्यावर रिझल्ट बदलतात. इयत्ता 9वीला रिझल्ट वेगळा येणार आहे, 12वीला वेगळा येणार आहे, ग्रॅज्युएट झाल्यावर वेगळा येणार आहे. आता करिअर ही आयुष्यभर सतत बदलत राहण्याची गोष्ट नाहीये ना. त्याच्यामुळे होत आहे काय की आता सतत रिझल्ट बदलणाऱ्या अशा टेस्टनुसार करिअरची दिशा ठरवताना फार गोंधळ उडतो. अशा वेळी लोक म्हणतात आयक्यू टेस्ट वगैरे बकवास असतो. असं काही नाहीये, त्याचा पर्पज वेगळा आहे. समक्ष माहिती घेऊन खूपदा प्रश्न जसा विचारला जाईल त्या अनुषंगानेच उत्तर मिळणार आहेत. समोरून दिली जात असलेली उत्तरं माहिती बरोबरच असेल असं काही नाही. ती त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार आणि मानसिकतेनुसारही असू शकते. अशा वेळी परत परत सिटिंग घेण्याची गरज असते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होईलच असं नाही. म्हणजेच काय होतं की डायग्नोसिस शास्त्रीय पद्धतीने होऊनही ट्रीटमेंट कंटिन्यू होत नाही. पर्यायाने त्या व्यक्तीसाठी आवश्यक असलेल्या ट्रीटमेंटचा कोर्स पूर्ण होत नाही आणि ह्याच्यातून चांगल्या हेल्थ प्रोफेशनलची आकारण बदनामी होती. आज जन्मपत्रिका विश्लेषण हा प्रकार कसा आहे की त्याच्यामध्ये जन्मवेळ अचूक टिपणं हे फार महत्वाचं असते. जन्मवेळ टिपण्यात थोडे इकडे तिकडे झालं तरी कॅल्क्युलेशन चुकतात. त्यामुळे साहजिकच भविष्यवाणी बरोबर येत नाही. मग लोक काय म्हणतात ज्योतिषशास्त्र वगैरे ना सगळं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे, त्यात काही अर्थ नाही इथपर्यंत. प्रत्यक्षामध्ये ज्योतिष सांगणाऱ्याचा काही दोष नसतो, त्याच्यात इनपुट चुकीचा दिला आहे हे त्याच्यामागचं कारण असतं. तुम्हाला शरद उपाध्ये माहिती असतील तर ते काय म्हणतात बघा. जन्मवेळेत 24 सेकंदाचा फरक पडला तर आपली रीडिंग 1 दिवसाने चुकतं.
आणि आजही जन्मवेळेचे घोटाळे प्रचंड आहेत. एका बाईला लेबर रूममध्ये ॲडमिट केली, त्याच्या नवऱ्याला माहीत होतं करेक्ट वेळ लागते, तो स्टॉपवॉच घेऊन आला आणि त्या बाईने आतून सांगितलं लडका हो गया. आनंदाने दाबल्याने 5:22:56 खुश झाला. त्याला काय दुर्बुद्धी झाली, त्या सिस्टरला म्हणाला कभी हो गया लडका, ते म्हणे अभी कुछ आधा पौना घंटा हो गया. मग तो भडकला. ते म्हणले बघा वेळ ठेवणं आमचं काम नाही, बाळ ते सुखरूप ठेवणे आमचं काम आहे, वेळा वगैरे तुम्ही बघा. आजही हे घडतं. नॅचरल इंटेलिजन्स मॅपिंग हा जो प्रकार आहे जो आम्ही करतो, हे आम्ही फिंगरप्रिंटच्या आधारे करतो. फिंगरप्रिंट अनालिसिस ही एकमेव सायंटिफिक मेथडॉलॉजी अशी आहे की ज्याच्यातून आपल्याला आपल्या जन्मजात क्षमता काय आहेत त्याची पर्सेंटेजेस कळतात आणि मग त्याच्यात नेमकी प्रायोरिटी कशाला द्यायला पाहिजे आपण ते ठरवू शकतो आणि त्यानुसार जे काय आवश्यक आहे ती स्किल्स अक्वायर करू शकतो, तिथे आपण मेहनत घेऊ शकतो. असा जर प्रवास झाला तर आपण यशस्वी होणारच. अदरवाईज होतं असं की आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये आपण जास्त एनर्जी देतो आणि जर का त्याच्यामध्ये आपली क्षमता नसेल तर कितीही मेहनत केली, कितीही झोकून घेऊन काम केलं, कितीही आवडीने काम केलं तरी आपण म्हणावं त्या लेवलला पोहोचू शकत नाही. आणि मग माणूस नशिबाला दोष देत बसतो की माझं नशीब खराब आहे, मी इतकं सगळं केलं पण मला काही मिळालं नाही. तर त्याचं उत्तर हे आहे, आपली एनर्जी जी आहे ती आपण आपल्या जन्मजात क्षमतानुसार वापरलेली नाहीये. सो योग्य वेळी योग्य दिशा मिळणं ही गोष्ट आयुष्यामध्ये इतकी महत्वाची आहे. जर का ती योग्य वेळी मिळाली नाही तर आयुष्याची दशा होऊन जाते आणि मग माणूस आपल्या नशिबाला दोष देत बसतो. पण प्रत्यक्षामध्ये निसर्गाने म्हणा, परमेश्वराने म्हणा, आपल्याला आयुष्य आनंदाने व्यतीत करण्यासाठीच या पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. मग सगळेजण आनंदी आज का नाही आहेत? याचं कारण हे आहे की आपल्याला आनंद कशात आहे ते माहित नाही, सक्सेस कशामध्ये आहे ते माहित नाही आणि आपल्याला जे आवडतं त्याच्यामध्येच आपण आपली एनर्जी देत जातो आणि बहुतांश वेळेला ती चुकीच्या ठिकाणीच जात असते. फिंगरप्रिंट्स जन्मजात असतात, त्या कधीही बदलत नसतात. ओके, त्यामुळे अनालिसिस केव्हाही केलं, किती वेळा केलं तरी रिपोर्ट सेमच येतो. कोणाच्याही फिंगरप्रिंट्स एकमेकांशी मॅच होत नाहीत. म्हणूनच महत्वाच्या कागदपत्रावर कसे घेतले जातात आपल्याला माहिती आहे. मूडनुसार, मानसिकतेनुसार, वाढत्या वयानुसार फिंगरप्रिंट्स बदलत नाहीत. अनालिसिससाठी कोणतीही प्रश्नावली नाही, अन्य माहितीची गरज नाही, म्हणजे काही विचारलं जात नाही, काही सांगायचं असत नाही. ओके, फिंगरप्रिंट अनालिसिस हे फक्त करिअरसाठी नाही आहे, तर स्वतःच्या एनर्जी जाणून घेण्यासाठी कोणत्याही वयात करणं फायद्याचं ठरतं. तर मुलांचं जन्मजात पोटेन्शियल समजून घेण्यासाठीची ही एक मेथड आहे नॅचरल इंटेलिजन्स मॅपिंग, जी आम्ही फिंगरप्रिंटच्या आधारे करतो. ओके, आता हे जे अनालिसिस आहे हे आमचा जो रिसर्च आहे याच्यावर की फिंगरप्रिंट्स इन कनेक्शन विथ 5 एलिमेंट्स याच्यावरती कनेक्टेड आमचा रिसर्च आहे आणि त्या आधारे आम्ही हे काम करतोय. ओके, तुम्हाला हे माहिती असेल की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे आणि यथा ब्रह्मांडे तथा पिंडे असं म्हटलं जातं. म्हणजे जे काय आतमध्ये आहे आपल्याला तेच बाहेर आहे, जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. तर हे माहिती आहे आपल्या तात्विक दृष्ट्या. मुळात काय लक्षात घ्या, आपल्या शरीरातल्या पंचतत्वाचं संतुलन बिघडलं की आयुष्यात काही ना काही संघर्ष सुरू होतात. तुम्ही वयाने लहान असलात तरी किंवा मोठे असलात तरी. त्याच्यामुळे मुलांच्या बिहेवियर मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की पंचतत्वामधलं संतुलन तरी बिघडले. तुम्हाला कुठले त्रास असतील शारीरिक, मानसिक, भावनिक, त्याचा सुद्धा अर्थ आहे की तुमचं बॅलन्सिंग बिघडलेलं आहे. सिंपल. आता काय होतं बघा, पटपट आपण बघूया. अग्नितत्व संतुलन बिघडलं तर काय होतं, आर्थिक ओढाताण सुरू होते, टार्गेट्स अचीव्ह होत नाहीत, बिझनेस वाढत नाही, आत्मविश्वास कमी होतो, ऍसिडिटीचा त्रास सुरू होतो. आता हे लहान मुलांच्या बाबतीत आत्मविश्वास कमी होतो वगैरे हे सगळं दिसणारच आहे. टार्गेट्स अचीव्ह होत नाही. आर्थिक ओढाताण जरी नसली तरी सुद्धा बाकीच्या गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत पण दिसणार आहेत. वायू तत्वाचं संतुलन बिघडलं तर काय होतं, सतत कन्फ्युज अवस्था असते, निर्णय चुकतात, बोलणं पटलं तरी लोक मनावर घेत नाहीत, कुचेष्टा केली जाते, सतत वाद होतात, लोकांचे नेहमी गैरसमज होत राहतात, वाताचे त्रास चालू होतात. हे झालं वायू तत्वाशी कनेक्टेड. आपलं जर शरीरातलं आकाश तत्वाचं संतुलन बिघडलं असेल तर कोणताही बदल नको वाटतो, कोणतीही कृती उत्स्फूर्तपणे केली जात नाही, काही करायला गेलं तरी खूप अडचणी येतात. ओके, परिवारात समाजात काही स्थान मिळत नाही, प्रचंड भावनिक कोंडमारा होतो,
आणि नैराश्य येतं. पृथ्वी तत्व संतुलन बिघडलं असेल तर खाण्यावर ताबा राहत नाही, बॉडी फॅट वाढतं, कातडी जाड होते, एकलकोंडेपणा येतो, क्रियाशून्यता येते, मी कोणालाही काय देणार नाही, कोणाचं काही घेणार नाही, अशा पद्धतीची मानसिकता बनते आणि डायबिटीस, बीपी सारख्या व्याधी सुरू होतात. पृथ्वी तत्व संतुलन बिघडलं की जलतत्वाचं संतुलन बिघडलं तर असं होतं की वरचेवर सर्दी होते, डिहायड्रेशन होतं, पचन संस्थेचे प्रॉब्लेम होतात, वेगवेगळे फोबिया होतात, एक्स्ट्रीम मूड स्विंग्स होतात, वृत्ती असमाधानी होते, भावना शून्यता येते. लक्षात आलं, मी सगळं तुम्हाला सांगितलं. हे संघर्षाचे जे स्तर आहेत हे कसे आहेत, फिजिकल स्तरावरती होणार आहेत, शारीरिक व्याधी होतील, आजार होतील, इंटेलेक्च्युअल स्तरावर होणार आहे, अभ्यासाच्या बाबतीत, करिअरच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत, हे सगळ्यांना लागू होतं, कळलं का. त्याच्यानंतर इमोशनल, वर्तन समस्या असेल, मानसिकता, नैराश्य, त्याच्यानंतर सोशल, नातेसंबंध, सामाजिक ऋणांची जाणीव आणि स्पिरिच्युअल, इतक्या 5 ह्याच्यावरती स्तरावरती आपल्या शरीरातल्या पंचतत्वाच्या ह्याचा परिणाम होत असतो. आणि आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की चेहऱ्यानंतर हाताची बोट हा शरीराचा एकमेव भाग असा आहे की ज्याद्वारे आपण भाव प्रदर्शन करू शकतो. उदाहरणार्थ आदर आपण करतो की नमस्ते करतो, हाताच्या आदर बोललं काहीतरी कळतं समोरच्या माणसाला, किंवा आपण असं अगदी छातीवर हात ठेवून आपण तहे दिलचे शुक्रिया, मनापासून आभार, बरं का, आपण हे करतो. हे सगळं हाताच्या बोटाने करतोय आपण, लक्षात घ्या. कौतुक करतो की नाही, मस्त एकदम, हे बोटाने केलं आपण. त्याच्यानंतर शुभेच्छा, ऑल द बेस्ट, हे करतो आपण. त्याच्यानंतर नॅचरल कॉलचा संकेत, हे जे करतो आपण, काय सगळं संकेत आहेत, हे सगळे बोलतोय आपण त्याच्यातून, कळलं का. त्याच्याशिवाय आणखीन बऱ्याच भावमुद्रा आहेत, तुम्ही बघून घ्या पटापट. असं काय काय आपण बोटांच्या माध्यमातून खुणा करत असतो, ज्याच्यातून समोरच्याला कळतं तुम्हाला काय म्हणायचंय ते, कळलं का. बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा, आपण इतक्या मायन्युटली कधी या गोष्टीकडे बघितलेलं नाहीये, कळलं का. नुसत्या खुणा, काळा खुणा म्हणतो की नाही आपण, आणि त्या बघा मूकबधीर मुलांच्यासाठी ज्या बातम्या असतात ते संपूर्ण सगळं बोटांच्या आधारे सांगितलं जातं. असे अनेक तुम्हाला एक्सप्रेशन्स बघायला मिळतील की ज्या फक्त आणि फक्त आपण बोटांच्या आधारे एक्सप्रेस करत असतो. समोरच्याला कळतं बरोबर काय म्हणायचं ते तुमच्या हाताकडे, बोटाकडे बघून. ओके, तर हे मुद्दाम तुम्हाला एवढ्यासाठी दाखवतोय मी सगळं की आपल्याला काही बेसिक गोष्टी माहितीच नसतात आणि आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये राहतो. एखादी गोष्ट माहित नाही, कॅनॉट बी अन एक्सक्यूज, माहित नाही तर माहित करून घ्या, असं आताच काळ आहे, कळलं का. आपली बोटं सतत विविध जीवनावश्यक ऊर्जा आणि विद्युत लहरी उत्सर्जित करत असतात. म्हणून प्राचीन भारतीय धर्मग्रंथातून ऋषीमुनींनी सांगितले की वेगवेगळ्या मुद्रा आपण अभ्यासपूर्वक केल्या तर शरीरात विद्युत चुंबकीय प्रवाह सुरू होतो आणि तो आपल्या चेतना केंद्राला म्हणजे कॉन्शियस सेंटरला उत्तेजित करून संतुलित करतो, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. अनेक मुद्रा आहेत, मुद्रांच्या वरती वेगवेगळे पुस्तक आहेत मोठमोठाली. आता हे जे आपण फिंगरप्रिंट्स घेतो आमच्या अनालिसिस साठी, ते काय घेतोय, बिकॉज प्रत्येक बोट आहे ना ते एक एक तत्व रिप्रेझेंट करते. अंगठा अग्नी रिप्रेझेंट करतो, आपली तर्जनी जी आहे ती वायू हे रिप्रेझेंट करतं, मधलं बोट आकाश, त्याच्यानंतर पृथ्वी, त्याच्यानंतर करंगळी जी आहे ती जल. 5 बोट आपली 5 तत्व रिप्रेझेंट करतात. ओके, आणि हे जे बोटांचं हे आहे हे खूप जुनं रामायण काळापासून अगस्ती मुनीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत. ते फक्त अंगठा बघून या सगळ्या गोष्टी सांगायचे अनालिसिस करून, जे की नाडीशास्त्र म्हणून आज बघितलं जातं. त्याच्यानंतर आता आम्ही जे करतोय हे आमचे टेक्निकल डायरेक्टर जितेंद्र चौधरी सर हे बऱ्याच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. आमचे ते चीफ अनालिस्ट आहेत न्यूमरोलॉजी, वास्तू एनर्जी, रेकी हिलर, रामा फेरा, त्याच्यानंतर क्रिस्टल टॅरोट कार्ड रीडर वगैरे. आणि मी स्वतः या ह्याच्यामध्ये 15 वर्षापेक्षाही जास्त ह्या क्षेत्रामध्ये मी आहे. 15,000 प्लस लोकांना मी हे दिलेलं आहे आणि मी स्वतः स्पिरिच्युअल पेंटिंग आर्टिस्ट पण आहे फॉर वास्तू बॅलन्सिंग. राईट एज जर म्हटलं याला 2 महिन्यापासून आपण पुढे कोणालाही हे करू शकतो. तुमची मुलं लहान असतानाच त्यांचं नॅचरल इंटेलिजन्स मॅपिंग करून घेण्याचं, मुलाची जन्मजात क्षमता समजते आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याचा जन्म नेमकं काय करण्यासाठी झालाय हे तुम्हाला कळतं. हे फार महत्वाचं आहे. अदरवाईज आपण प्रयोग करतो, कळलं का. कोणती गोष्ट करणं त्याला सोपं जाईल याचा तुम्हाला अंदाज येतो. त्याच्यामुळे
तुमच्या मनावरचा ताण कमी होतो. ही गोष्ट फार महत्वाची आहे. आता दुसरं काय कळतं तर मुलाची जन्मजात स्वभाव वैशिष्ट्य कळतात. पोटेन्शियल आपण पहिल्यांदा बघितलं, आता स्वभाव वैशिष्ट्य म्हणतोय. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचं मूल इतरांपेक्षा किती आणि कसं वेगळं आहे हे तुम्हाला ठोस समजल्यामुळे तुम्ही त्याची इतरांशी तुलना करणं थांबवता. अदरवाईज आपण फार तुलना करतो आणि त्याच्यामुळे मुलांच्या वरचा ताण कमी होतो. तुमच्यावरचा पण ताण कमी झाला पाहिजे, मुलांच्यावरचा पण ताण कमी झाला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आणि मुलांची तुमच्याशी भावनिक जवळीक वाढते. या गोष्टी किती महत्वाच्या आहेत बघा. आता अभ्यासाची पद्धत, करिअरची निवड, विशेष छंद ह्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या तुम्ही पेरेंट म्हणून, की तुम्हाला जे आवडतं आणि छान करता येतं तेच मुलांनाही आवडलं पाहिजे आणि मुलांनी पुढे तेच केलं पाहिजे. ही खूप अवास्तव अपेक्षा आहे. उदाहरणार्थ फॉरेन कंट्रीज मध्ये जॉब करणं वगैरे. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला जे आवडत नाही किंवा जराही करता येत नाही ते तुमच्या मुलांनी अजिबात करता कामा नये. हा अट्टहास पण चुकीचा आहे. फॉर एक्झाम्पल मॉडेलिंग, ऍक्टिंग, सिंगिंग. आणखीन एक मुद्दा, तुम्हाला जे आवडत होतं ते तुमच्या पालकांनी करू दिलं नव्हतं म्हणून मुलांना जे आवडतं ते त्यांना बिंदास करू दिलं म्हणजे मुलं यशस्वी होतात. ही एक अंधश्रद्धा आहे. माझी वाक्य तुम्हाला थोडीशी अशी रॅश वाटतील पण आय मीन इट बिकॉज त्याच्याशिवाय कळत नाही. आता उदाहरणार्थ करिअर इन बॉडी बिल्डिंग. समजा तुम्हाला लहानपणी बॉडी बिल्डिंग करायला आवडत होतं, ओके, पण तुम्हाला करायला दिलं नाही कोणी, म्हणून मुलगा कधीतरी व्यायामाकडे हे करताना दिसतोय म्हणून मुलाला त्याच्यामध्ये जास्त हे करत राहायचं, त्याच्यात तो करिअर करू शकेल असं काही नाही. माझ्याकडे एक अशी केस आली होती, साधारण 20-22 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचं हे अनालिसिस ज्यावेळेला केलं त्यावेळेला त्याच्या अनालिसिस मध्ये त्याची फिजिकल एनर्जी मला लो दाखवत होती. त्यामुळे मी स्ट्रॉंगली सांगितलं की अजिबात तू बॉडी बिल्डिंग वगैरे मध्ये करिअर करता कामा नयेस. ओके, डोंट गो फॉर इट. तेव्हा वडील म्हणाले की अहो त्याची बॉडी तर बघा ना तुम्ही, काय त्याच्याशिवाय तुम्ही असं कसं काय सांगताय. म्हटलं मी गेली 46 वर्ष व्यायाम करतोय म्हटलं. ओके, मला माहिती आहे काय पद्धतीने बॉडी बनते काय नाही. ओके, याची एनर्जी कमी आहे. ही इज टॉर्चरिंग हिज बॉडी. म्हटलं ही मस्ट बी टेकिंग सम स्टिरॉइड और समथिंग लाईक दॅट. त्याच्या हात मी वर करून बघितला तर तिथे इंजेक्शनच्या खुणा दिसल्या मला. त्यावेळेला वडिलांच्या डोळ्यात पडते, म्हणजे आम्ही तुमच्याकडे आलो नसतो हे कळलंच नसतं आम्हाला. आज आपण बघतो की बॉडी व्यायाम करताना कोणाला तरी हार्ट अटॅक आला. कुणाला हार्ट अटॅक येतो व्यायाम करताना? जर का मी तुम्हाला सांगतो मी 46 वर्ष व्यायाम करतोय, मला नाही कसं काय अटॅक आला, तर त्यालाच अटॅक येतो ज्याची एनर्जी कमी असताना तो स्वतःच्या बॉडीला टॉर्चर करतो, मे बी स्टिरॉइड्स घेऊन, मे बी आणखीन काहीतरी घेऊन, आणि जरुरी नसताना जेवढं हेवी वेट उचलून त्यालाच त्रास होणार आहे. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे, कळलं का? पालकत्वाच्या प्रवासादरम्यान बऱ्याचदा मुलांच्या क्षमता विचारात घेतल्याच जात नाही. त्याच्यामुळे काय होतं, अंगात हुशारी असून देखील मुलं अचानक अभ्यास करणं सोडून देतात. अशा परिस्थितीत जर भावनेच्या भरात आणि अति काळजीपोटी त्यांच्या वेगळ्या वेगळ्या टेस्ट केल्या तर सगळ्यांचं मूल्यमापन पूर्णपणे चुकीचं येतं. विनाकारण पैसे खर्च होतात. आणि याच्यामुळे काय होत असेल माहितीये तुम्हाला? काय होतं माहितीये? पालकांमध्ये नैराश्य येते. चांगले व्हा. मुलांच्या जन्मजात क्षमतांच्या कमी अधिक पर्सेंटेज नुसार करिअरची दिशा ठरवण्यासाठी याच्यासारखं दुसरं प्रभावी शास्त्र नाही. अभ्यास कसा करावा हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजल्यामुळे मुलं आवडीने आणि एकाग्रतेने स्वतःहून अभ्यास करतात आणि त्याच्यामुळे पालक मुलातले ताण कमी होतात. साहजिकच पुढचे संभाव्य अनर्थ टळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मुलांच्या मानसिकतेत अचानक होणारे बदल, अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्या स्वभावातून डोकावणारा आक्रमकपणा किंवा पटकन येणारा नैराश्य, यावर ठोस उपाय करण्यासाठी सुद्धा त्या मॅपिंग सारखं दुसरं प्रभावी शास्त्र नाही. अन्यथा कोण काय सांगेल त्यावर आपण विश्वास ठेवतो. मुलांना वेगवेगळ्या मानसिक ट्रीटमेंट दिल्या जातात. बघा, मुलांचं शिक्षण करिअरसाठी आर्थिक गुंतवणूक करण्याआधी कोणत्या पद्धतीने तुमच्या मुलांना आकलन चांगलं होईल आणि मुलं आपण अभ्यास करतील, काय केल्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आयुष्यभर कसं उत्तम राहील याला तुम्ही प्राधान्य द्यावं. आपण शाळा कॉलेजमध्ये घालतो, हजारो रुपये फी भरतो, त्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठी खर्च करतो, पुस्तक वह्या ह्याच्यासाठी खर्च करतो, कपडा लत्ता ह्याच्यासाठी खर्च करतो, खाण्यापिण्यावर खर्च करतो, त्यांना सगळे जे काही शैक्षणिक डिव्हाइसेस आपल्याला आणून द्यायचे ते आणून देण्यामध्ये आपण खर्च करतो, एंटरटेनमेंट वगैरे खर्च करतो, सगळं परत मेडिकल आणि काय लागलं ट्रीटमेंट त्याच्यावरती आपण मुलांसाठी खर्च करतो, आणि मग पुन्हा शिक्षण आहे, उच्च शिक्षण आहे, ह्या सगळ्यावरती आपण काय काय करतोय बघा. अनेक वर्ष सातत्याने आपल्याला करावी लागते. लाखो रुपयांची गुंतवणूक, ती देखील दरवर्षी.
आणि एवढं करून देखील बऱ्याच वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. उदाहरणार्थ, अभ्यास कोणत्या पद्धतीने केला तर जास्त चांगला लक्षात राहील हे आपल्याला लाखो रुपये खर्च करून सुद्धा कळत नाही. ओके. त्याच्यानंतर खेळण्याची ऊर्जा असेल तर कोणते मैदानी खेळ खेळले पाहिजेत याचं आपल्याला आपण जे काही शिक्षण घेतो त्यातनं काही कळत नाहीये, लक्षात घ्या. आणि ह्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आत्ताच्या लाईफस्टाईल मध्ये हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये. ओके. जन्मजात एनर्जीनुसार कोणते व्यायाम करावेत, कोणते करू नयेत हे काय आपल्याला शिक्षण प्रणालीतनं काही कळत नाहीये, कळत का. पण जे लाईफशी कनेक्टेड असलेल्या ह्या गोष्टी आहेत मी जे सांगतोय आता, त्या आहाराची प्रमाणबद्धता आणि वेळापत्रक कसं असावं हे आपण लाखो रुपये खर्च करून आपल्याला कळत नाही वैयक्तिक पातळीवर. आपल्या मुलामध्ये कोणत्या कला कौशल्य सहज आत्मसात त्याला करता येऊ शकतात. ओके. कारण जसं म्हटलं तसं आपण फक्त आवडीला महत्व देतो, पोटेन्शियल आहे का ते नाही बघत. त्याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला काही कळलेल्या नसतात. इतकी वर्ष इतके रुपये खर्च करून देखील कोणत्या स्ट्रीम मध्ये शिक्षण घेतलं तर यश मिळवणं जास्त सोपं होईल हे नाही कळत आपल्याला. कोणत्या प्रकारची नोकरी व्यवसाय केल्यास आयुष्य आनंददायी होईल हेही कळत नाही आपल्याला. म्हणजे थोडक्यात सगळा ब्लाइंड गेम आहे आणि ब्लाइंड इन्व्हेस्टमेंट्स आहेत. ओके. काही त्याच्यामधनं आपल्याला काही कळतच नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की आता आम्ही जे देतोय तुम्हाला हे तब्बल 2-2.5 तासाचं मार्गदर्शन असतं, ते 3 तासापर्यंत सुद्धा जातं, कारण डिपेंड्स ऑन द केस. त्याच्यानंतर शंका निरसन असतं आणि संपूर्ण सेशनचं रेकॉर्डिंग पण दिलं जातं. आता हे सगळं तुम्हाला तुमच्या बाबतीत आधी कळलं असतं तर असं सुद्धा प्रश्न आला असण्याची शक्यता आहे मोठ्या माणसांच्या बाबतीत. ओके. तर हे जे मी मगाशी दाखवलं तुम्हाला 2 महिन्यांपासून ते पुढे किती, तर जोपर्यंत माझा जन्म बहुतेक काहीतरी दुसरं करण्यासाठी झालाय पण ते नेमकं काय आहे ते अजूनही मला समजलेलं नाही. असं जर तुम्ही कुठेतरी रेस्टलेस असाल तर तुम्ही हे कोणत्याही वयात करू शकता. मी माझ्या आईचं ती 84 वर्षाची असताना केलं. हे जे नॅचरल इंटेलिजन्स मॅपिंग आहे 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे आणि लाईफ टाइम सोल्युशन्स याच्यातनं तुम्हाला मिळणार आहे. ओके. तर हे आता काय आहे ते समजून घ्या. आता हे 3 तासाचं जे कन्सल्टेशन असतं, पेरेंटल असेल किंवा पर्सनल असेल, त्याची 51,000 रुपये एवढी फी असते. याच्याबरोबर फ्री बोनसेस काय देतोय तर बघा, रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या संपूर्ण पुस्तकातली कृतज्ञता विषयक दिनचर्येचं मराठी निरूपण 28 व्हिडिओज आहेत. हे बोनस म्हणून दिले जातात, ज्याची व्हॅल्यू आहे 1,55,652 रुपये. ओके. त्याच्यानंतर मुलांसाठी आम्ही 100% रिझल्ट ओरिएंटेड रिचार्जिंग मटेरियल देतो कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशनचं. ओके. सो कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन हे कलरच्या बाबतीत, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन हिप्नॉसिसचं, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन मेडिटेशन जे आहे हे लाईट, या 3 प्रकारची मेडिटेशन्स दिली जातात मुलांच्यासाठी. हे व्हिडिओज आहेत. ओके. त्याच्यानंतर मोठ्या लोकांच्यासाठी काय देतो आम्ही तर रिलॅक्सेशन मेडिटेशन व्हिडिओ असतात, नेचर रिलॅक्सेशन, त्याच्यानंतर ॲक्वेरियम रिलॅक्सेशन मेडिटेशन, त्याच्यानंतर सी रिलॅक्सेशन मेडिटेशन. हे मोठ्या लोकांसाठी दिलं जातं. आता याचं सगळं कॉस्ट्युम जर काढलं तर कन्सल्टेशनचे 51,000 रुपये, जादूचे जे व्हिडिओ देणार आहे ते 1,55,652, मेडिटेशनचं मटेरियल 20,970, 2,27,649 ची व्हॅल्यू तुम्हाला या सगळ्या ह्याच्यातून मिळणार आहे. कारण मी तुम्हाला एक क्रेझी ऑफर देणार आहे. ओके. आता ही जी ऑफर आहे ती बघा, 2,27,649 रुपयाची टोटल व्हॅल्यू आहे. हे फक्त 15,999 रुपयामध्ये दिलं जाणार आहे. मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगच्या माध्यमातून फिंगरप्रिंट अनालिसिस ही सायंटिफिक मेथोडॉलॉजी फॉलो करून हजारो लोकांना आज सकारात्मक परिवर्तन जाणवलंय, ज्याचे फीडबॅक www.missiononlinecounseling.com या आमच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. आणि लोकांच्या आयुष्यामध्ये किती सकारात्मक बदल आलेले आहेत हे प्रत्यक्ष जाणून घेऊ शकता.